नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. शुक्रवारची घटना आहे आणि 13 तारखेच्या द हिंदूनी ती छायाचित्रासकट फोटोसकट प्रकाशित केलेली आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष हिंदूमधले त्या बातमीचे छायाचित्र दाखवतो. तमिळनाडूचे नवनिर्वाचित ख्रिश्चन मुख्यमंत्री जोसेफ विजय, मी त्यांच्या धर्माचा उल्लेख यासाठी करतो की पुढच्या याच्यामध्ये त्याचा खुलासा आहे. हे त्यांची पहिली भेट कर्नाटकाची म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतरची. उडुपीतल्या मुकांबिका मंदिरामध्ये ते गेले आणि 1.5-2 किलोची चांदीची तलवार त्यांनी देवीला अर्पण केली. आणि देवीला अर्पण केलेली त्याचा जो फोटो आहे, ती बातमी आहे, त्यांच्या तर PR कडून गेली असेल, नाही असेल, मुद्दाम केली असेल, ती गोष्ट वेगळी. पण आवर्जून द हिंदू सारख्या डाव्या वर्तमानपत्रालाही छापावी वाटली. हे कुठल्या भाजप प्रणित किंवा हे बाकीचे टीका करतात तशा गोदी मीडियावरची बातमी नाही. आणि आता तातडीनं आत्ताच निवडणुका झाल्या असल्यामुळे ताबडतोब पुन्हा निवडणुका नाही तर आपल्याकडे चुनावी हिंदू असे जे काही काँग्रेसचा पंटरपणा असतो आणि त्याच्यामुळे शर्टावरून जाणवं त्यांना घालावं वाटतं. इथे बघा की नेमका काय मुद्दा आहे की ज्या तमिळनाडूमध्ये तिथला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सनातन डेंगू मलेरिया कसं आहे त्याचा समूळ निपात करायला कसं पाहिजे असं आत्ताच म्हणतो. जिथला मुख्यमंत्री न्यायालयाचा निर्णय असताना सुद्धा दीपस्तून त्या प्रकरणामध्ये हिंदू मंदिराच्या तिथे दिवे लावण्याला विरोध करतो. पोलीस प्रोटेक्शन, पोलीस म्हणजे कायदा तिथे कलम लागू करून जमावबंदीचं हाकलून लावलं जातं हिंदूंना. त्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही त्याला जो काही फटका बसायचा त्यांना तर निवडणुकीत बसला. त्याच्यापासून शहाणपणा घेऊन आत्ताचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत ते स्वतः काही हिंदू नाहीत, पण त्यांनी आवर्जून आपल्याला ज्या हिंदूंनी बहुतांश संख्येनं म्हणजे मतदान करून निवडून दिलेलं आहे त्यांच्या भावनांची कदर करण्यासाठी म्हणून मुकांबिका मंदिरामध्ये देवीला चांदीची तलवार अर्पण करायचा निर्णय ते घेतात आणि तिचं प्रत्यक्ष बातम्या बाहेर येतात. मी परत एक तुम्हाला फरक सांगतो. उदारमतवादी हिंदूला ही अपेक्षा नसते की तुम्ही आमचं फुकट कौतुक करावं. मुसलमानांचं करता आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुशील कुलकर्णींनी जेव्हा व्हिडिओ करायचं बंद केलं, थांबवलं, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ केला काल. त्याचाच उल्लेख केला होता की मी उद्या सविस्तर याच्यावरती व्हिडिओ करतो. हिंदूंची काय अपेक्षा होती की तुम्ही कारण नसताना आमची टीका करू नका, आमची अवहेलना करू नका, आमच्या देवी देवतांचा अपमान करू नका, शिव्याशाप त्यांना देऊ नका, इतकीच गोष्ट होती. तुम्ही कौतुक करू नका. एक तर खरं तर इतकी उदारमतवादी अशी परंपरा आहे. बनारस सारखं शहर ज्याच्यावरती गालिबनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. पैगंबरांना दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून घडलेल्या इथल्या मूर्ती असं त्याचं वर्णन केलेलं आहे. इतकी जिवंत एकमेव शहर आहे अख्ख्या जगातलं की जिथला इतिहास किमान 4-5 हजार वर्षाचा सांगितला जाऊन आजही त्या ठिकाणी प्रत्यक्ष रसरशीत असं जगणं आहे. आयुष्य म्हणजे समाज तिथं चालू आहे. ते शहर बंद पडलेलं नाहीये किंवा नुसतं काय म्हणता येईल त्याला सगळे नुसते अवशेष पडलेले आहेत. इतिहास मरून पडलेला आहे आणि त्या जखमांचं रक्त वाळून त्याचे डाग पडले असं जे एक वर्णन केलं जातं ना, जेव्हा ज्या ठिकाणी अशा जुन्या वास्तूचे अवशेष पडलेले असतात. खूप अशा जगामधल्या संस्कृती आणि ती स्थळं जी आहेत, वारसा स्थळं, जागतिक वारसा स्थळं, तिथं आज कोणी राहत नाही. बनारस सारखं रसरशीत शहर अशी जी गोष्ट आहे की 5000 वर्षांपासून तिथला इतिहास सांगितला जातो आणि आज प्रत्यक्ष तिथं वस्तीये लोक नियमितपणे तिथं भेट देतात. ही तुमची परंपरा आहे. तुमच्याकडच्या उदारमतवादी परंपरेचे कितीतरी पुरावे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपल्याकडे बाहेरून अतिक्रमण हा शब्द मी वापरणार नाही, बाहेरच्या लोकांनी जे जे काही चांगलं आणलं ते सगळं स्वीकारलं गेलेलं आहे. मग ते संगीतामधले प्रयोग असो, अमीर खुसरोच्या रूपानं किंवा सुफीच्या रूपानं, संगीत वाद्यांमधले प्रयोग असो, वास्तुशास्त्रातले प्रयोग असो, कमान नावाची गोष्ट जी आपल्याकडे नव्हती, वेगळ्या पद्धतीची कमान जेव्हा बाहेरून आली, आर्क ज्याला म्हणतात, म्हणून आर्किटेक्चर, कमान कला असा शब्द खरं तर तो, आणखी बांधकामाचं ते मुख्य असायचं म्हणून आर्किटेक्चर असा तो शब्द आलेला आहे. कमान कला आपल्याकडं मध्ये दुसरा शब्द आहे की स्थापत्यशास्त्र, अजून चांगला आणि व्यापक शब्द आहे खरं तर. ते बाहेरून आलं, ते आम्ही स्वीकारलं. आमच्याकडे अप्रतिम अशी वस्त्र विणण्याची कला होती, पैठणीची होती, म्हणजे अजूनही आहे.
आणि हिमरूसारखा जेव्हा एक प्रकार आला त्याच्यामधून ह्याच्यात मिक्सअप करून या छत्रपती संभाजीनगरमध्ये हिमरूवरचे जे नवीन पद्धतीचे डिझाईन सगळे आले जे आधी नव्हते. अशा पद्धतीचा सुंदर असा संगम करून त्याच्यातून खूप चांगली निर्मिती करायची गोष्ट, किंवा गझलसारखा वाङ्मयीन प्रकार जो मूळचा आमचा नव्हता बाहेरून आला. संवादिनी हार्मोनियम सारखं वाद्य आमचं नव्हतं, व्हायलिन वाद्य आमचं नाही, सतार हे आमची नाही. अशा कितीतरी गोष्टी बाहेरून आल्या, इथे रुजल्या, वाढल्या. जसं कलम करणे म्हणतो आपण, मुळं इथलीच आहेत. एखाद्या झाडावर कलम करायची पद्धत अशी असते की तिथलं जे लोकल स्थानिक देशी जे ब्रीड जे वाण असतं त्याच्यात ते झाड वाढू देतात, कारण की तिथल्या मातीमध्ये तीच मुळं बळ धरू शकतात, टिकतात, जगतात, विकास पावतात. दुसरीकडची मुळं रुजत नाहीत. म्हणून त्या मुळावरती जर दुसरं कलम केलं तर ते कलम वाढतं, पण पूर्णपणे बाहेरचं झाड वाढत नाही. त्या पद्धतीने आमच्याकडे कलम केलेल्या अशा कितीतरी गोष्टी आम्ही स्वीकारल्या. आमची फार साधी अपेक्षा आहे की तुम्ही हे सगळं लक्षात जर तुम्हाला घ्यायचं नसेल तरी हरकत नाही, पण तुम्ही जेव्हा घाणेरड्या पातळीवरती टीका करता, डेंग्यू मलेरिया म्हणता, समूळ नाश त्याचं करायचं जेव्हा म्हणता आणि समजून न घेता जातीपातीमध्ये विभागलेल्या आमच्या समाजाच्या कायमस्वरूपी तुम्ही अवहेलना केल्या. सगळा समाज एक करून त्यांना हिंदू हे एकत्रित सगळ्यांना असं नाव द्यायचं जे काम राजकीय पातळीवरती भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं ते तुम्ही मान्य करणार की नाही? तुमचं त्यांना राजकीय विरोध असू शकतो, ते करायला पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी म्हणून आम्ही म्हणतो की लोकशाहीची मुळं आमच्याकडं कशा आहेत. आमच्याकडं सगळ्या धारणांची प्रमुख 9 दर्शनं सांगितलेली आहेत. न्याय, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी जी 6 दर्शनं आहेत, ही वैदिक दर्शनं मानली, त्याला विरोध करणारी म्हणून अवैदिक असलेली दर्शनं ज्याच्यामध्ये बौद्ध आहे, ज्याच्यामध्ये जैन आहे, ज्याच्यामध्ये चार्वाक आहे, आणि त्यांना आम्ही स्थान दिलं. हे आमचा लोकशाहीचा सगळ्यात जुना अप्रतिम असा पुरावा की प्रत्यक्ष ह्या मताचे जे आहेत ते आणि त्यांना पूर्णपणे विरोध करणार आहेत ते. बौद्धांनी तरी सांख्य योग निदान मान्य तरी केला, म्हणून 9वा अवतार म्हणून बुद्ध आपल्याकडे विष्णू मूर्तीवरती दाखवल्या जातात. भगवान गौतम बुद्ध पद्मासनात बसलेले असं दाखवल्या जातात. पण भगवान महावीरांनी तर पूर्णच सगळेच्या सगळे 6च्या 6 दर्शनं नाकारले, पण त्यांना पण आमच्या पूर्णपणे परंपरेमध्ये स्वीकारलेलं आहे सन्मानानं. चार्वाकांनी भौतिक पातळीवरच्या जगण्याचा, आज तुम्ही काय सांगता की भौतिक पातळीवरचं जग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं, चार्वाक दर्शन सगळ्यात जगातला जुना पुरावा आहे. भौतिक पातळीवरच्या सगळ्या ह्या व्यवहार जो चालतो त्याचं काय म्हणता येईल त्याला जोरकसपणे त्याचं पाठपुरावा करणारे, त्याला पाठिंबा देणारे, पुरस्कार करणारे असं जर कुठलं दर्शन असेल सगळ्या जगातलं जुनं ते चार्वाक दर्शन. एवढी तर आमची उदारमतवादी परंपरा आहे. तुम्हाला नाही त्याचं कौतुक करायचं ठीक आहे, पण तुम्ही शिव्या घालणार त्याला, आणि तुम्ही शिव्या घातल्याच्या नंतर आम्ही ऐकून घेऊत का? कुणालाच्याही एरवी वाटी न जाणारा असा हा विषारी साप आहे की जर तुम्ही त्याच्या शेपटावर पाय दिला तर तुम्हाला डंख केल्याशिवाय मग तो राहणार नाही. खूप वर्षापासून अन्याय सहन केला, अत्याचार सहन केला. राम मंदिराचं निर्माण झालं, रामलल्लाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली, आणि त्याच्या निमित्तानं जो एक वेगळा संदेश सगळ्या जगभर पोहोचला गेलेला आहे की तो म्हणजे ते प्रतीक आहे की तुम्ही आमच्यावर वर्षानुवर्ष अन्याय केल्याच्या नंतर, आमची अस्मिता पायदळी तोडवायचं काम केल्याच्या नंतर आम्ही मात्र जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र पूर्णपणे वरती येऊत, पूर्णपणे आमच्यावरती अन्याय केलेल्यांना पूर्णपणे त्यांचा पराभव करून दाखवू. जोसेफ विजय यांनी ही जी कृती केलेली आहे त्यांचं आम्ही एक सनातन हिंदू परंपरेचा अभिमानी म्हणून मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय माणसाची नाडी त्यांना कळलेली आहे. खरं तर आम्हाला अतिशय प्रामाणिकपणे असं वाटतं की जर शंकराचार्यांचा काळ थोडासा नंतरचा असला असता तर त्यांनी जे 10 अवतार मानले त्याच्यातला एक अवतार त्यांनी येशू ख्रिस्तांना दिला असता, 11वा अवतार, आणि 12वा अवतार पैगंबरांना दिला असता. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त अजून व्यापक आपला हिंदू धर्म, सनातन धर्म कसा केला असता. कारण की निर्गुणाची तर आमच्याकडे परंपरा आहेच. किंवा आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल तर देवी म्हणजे विशेषतः मरियाई म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या अंगाला गळ लावून घेणे म्हणजे ते हुक असतं, आणि त्याच्यानं ज्या वेदना होतात किंवा त्या ह्याच्यावरती आहारावरती चालणं असो, अंगाला कोरडे मारून घेणं असो, ही जी स्वतःला वेदना देण्याची जी ही पद्धत आहे थोडीशी अघोरी आहे ती, पण ही पुन्हा मिळती जुळती आहे. येशू ख्रिस्ताला सुळावरती चढवण्यात आलं होतं आणि ज्या पद्धतीनं त्याला जखमा त्याला केल्या गेल्या आणि त्याच्याबद्दल, किंवा अतिशय
शियामध्ये ते प्रकार आहे मोहर्रममध्ये, या हुसेन हम न हुए म्हणत स्वतःला मारून घेतल्या जातं. तुम्ही बघा जगातल्या सगळ्या धर्मपंथ उपासनांच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी नाळ ही सनातनशी जुळलेली तुम्हाला आढळून येते. त्याच्या सगळ्यांचे धागे तुम्हाला सनातन परंपरेमध्ये दिसून येतात. जोसेफ विजय यांनी मूळ हिंदू सनातन परंपरेची बूज राखली, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. ते तर अस्सल भारतीय आहेतच, या भूमीतले सगळे आम्ही आमचे मानतो. मग ते ख्रिश्चन असो, ते पारशी असो, की ते इस्लामचे अनुयायी असो. बौद्ध तर आमचेच आहेत, कारण की दर्शनशास्त्रामध्ये आम्ही त्यांना सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. जैन इथलेच आहेत, त्यांना वेगळा धर्म किंवा वेगळं हे आम्ही मानत नाहीत, ह्या चौकटीमधले आहेत. जोसेफ विजय यांना मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबू.